द्रौपदी 5 पांडवांची पत्नी का झाली? महाभारतात यामागे काही महत्त्वाची कारणे सांगितली जातात. 1. कुंतीचे वचन. अर्जुनाने द्रौपदीचं स्वयंवर जिंकून तिला घरी आणलं. पांडव त्यावेळी भिकारीसारखे राहत होते. आई कुंतीला त्यांनी काय आणलं हे न पाहता अर्जुन म्हणाला, आई, आज मी मोठं दान मिळवलं आहे. कुंतीने न पाहताच सांगितलं, जे काही आणलं आहे ते तुम्ही सगळ्यांनी मिळून वाटून घ्या. आईचं वचन मोडणं पाप समजलं जातं, म्हणून द्रौपदी सर्व पांडवांची पत्नी झाली. 2. पूर्वजन्मातील इच्छा. एका कथेनुसार द्रौपदीने पूर्वजन्मी भगवान शंकरांची तपस्या करून पती मागितले होते. तिने मला 5 गुणांचा पती हवा असं 5 वेळा मागितलं. शंकरांनी तिचं वचन मान्य करून पुढील जन्मी तिला 5 पती मिळतील असं सांगितलं. त्यामुळे तिला 5 पांडव पती म्हणून लाभले. 3. धर्म आणि न्याय राखण्यासाठी. महाभारतातील राजकारण, युद्ध, धर्मसकट या सगळ्यात द्रौपदी महत्त्वाची व्यक्ती होती. तिचा 5 पांडवांशी संबंध आल्यामुळे पांडवांचं ऐक्य टिकून राहिलं आणि कौरवांविरुद्ध ते सगळे एकत्र उभे राहिले. म्हणजेच द्रौपदी 5 पांडवांची पत्नी होण्यामागे आई कुंतीचे वचन अधिक पूर्वजन्मातील शंकराची कृपा अधिक धर्मसंरक्षणाची भूमिका ही मुख्य कारणे आहेत.